लॉर्ड. Hallelujah. माझ्या प्रियांनो, चला आपण सर्वजण जिवंत परमेश्वराची आराधना करूयात. कारण तो म्हणतो तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, संपूर्ण सृष्टीचा मी करता आहे, मी पिता आहे, मी तुमचं सर्व रक्षण करणारा परमेश्वर मी आहे. आपण सर्वजण त्याची आराधना करूया, त्याला उंचावूयात माझ्या परमेश्वर आणि आपले सर्व भार जिवंत परमेश्वराची टाकूया. धन्यवाद तुझे आभार. सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टि संकट आले संपूर्ण पृथ्वीवर या संकटातून वाचवणारा परमेश्वर फक्त तूच आहे. कारण तूच आमचा सहारा आहेस. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट स्वाधीन करतो. कारण तू आम्हाला तुझ्या हाताने बनवलेच परमेश्वर. आम्ही तुझ्या आमची रचना आहोत परमेश्वर. तुला धन्यवाद बाबा. थँक्यू. मला उंचावतो. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. थँक्यू जीसस. हम थे तेरे हाथों की रचना, हम पर हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा
परमेश्वरा तू येऊस तर परमेश्वरा आणि आम्ही परमेश्वरा आम्हाला वाट पाहण्यासाठी सहाय्य कर कारण ते शेवटचे दिवस तो किनारा आमचा येते माझ्या राजा धन्यवाद तुला उंचावतो परमेश्वरा तुझ्यामध्ये आम्ही तुला जरूर राहण्याचं मला मदत करतो अब दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना अब दूर नहीं है किनारा धीरज को तू आम्हाला परमेश्वर या पृथ्वीमध्ये परमेश्वर आम्ही एकटे असे नाहीये राजा तर तुझं वचन सांगतं परमेश्वर तू आम्हाला कधी अनाथ असं सोडत नाही कोणतीही परिस्थिती असू दे प्रत्येक परिस्थिती आमच्या सोबत आहेस प्रभू तू आमचं रक्षण करतास तुला उंचावतो परमेश्वर धन्यवाद देतो राजा तू महान आहेस प्रभूजी इथून पुढची पूर्ण वेळ काळ तुझ्या सानिध्यात सोडून प्रभूजी ही प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो प्रेज द लॉर्ड प्रियांनो या ही साक्षींची वेळ आहे आज आपल्यामध्ये हिंजवडी या भागातून सिस्टर चंदा शेळके आपण त्यांची साक्ष ऐकूया देवाला धन्यवाद देते खरोखर देवा मान आहे चमत्कार करणारा परमेश्वर आहे आज जे काही पास्टरनी संदेश सांगितलं ते संदेश आम्ही ऐकलं आणि माझं नाही का कालपासून खूप हात पाय खूप दुखत होते आणि कारण का मी गोळी पण आणली होती संकेतने आणलं होतं संकेत म्हणला आज संदेश ऐक नंतर घे आणि संकेतने म्हणलं नंतर घे पण देवा पण एवढं चमत्कार केला की मला ते प्रार्थनामध्येच आरोग्य दिलं आणि पास्टरने देखील शेवटच्या प्रार्थना सांगितलं कोणाचे हात पाय दुखतात त्यांना आरोग्य स्वीकारा म्हणून मी ते आरोग्य स्वीकारलं आणि देवाने मान चमत्कार केलं मी पास्टर देखील आभार मानते आणि खरोखर देवा मान आहे आपल्याला आरोग्य देणारा परमेश्वर आहे आणि मला पूर्ण मुक्त केलं म्हणून धन्यवाद देते प्रेज द लॉर्ड पाहिले आपण किती अद्भुत साक्षी परमेश्वराने त्याच्या जीवनात कार्य केलेलं आहे ज्यावेळेस पास्टर आपण ते युट्यूबद्वारे जे संदेश त्यांनी पाहिला शेवटच्या प्रार्थनेमध्ये कोणतंही औषध न खाता देवपाने त्यांना पूर्ण आरोग्याने भरलेलं आहे आणि खरोखर परमेश्वर खूप महान आहे म्हणून आपण सर्व गौरव प्रवेशच्या नावाने प्रेज द लॉर्ड या ते वचनाची वेळ आहे आपण सर्वजण वचनाकडे वळूया आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास आता उपस्थित आहे आपण त्यांचं स्वागत करूया Praise the Lord. प्रभूची स्तुती असो I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी तुम्हा सर्वांचं अद्वितीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात What a स्वागत joy, करतो oh mighty people. किती मोठा आनंद माझ्या I believe you all are blessed. You are doing all good in your lives by the grace of the Lord Jesus Christ. आणि मी विश्वास ठेवतो की प्रभू येशूच्या कृपेद्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वादित आहात तुम्ही सर्वजण चांगलं करत आहात Amen. So we'll all just look to God and just close our eyes and look to God and we'll all pray. आपण सर्वजण देवाकडे पाहूया डोळे बंद करून प्रार्थना Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या again we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर God, this is the day that you have made and you said rejoice this day, O Lord. कारण प्रभू तू म्हणाला आजचा हा दिवस तू बनवला आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंद Today, Lord, करा we all rejoice in you, O Master. आज प्रभू आम्ही सर्वजण तुझ्यामध्ये आनंद Because करतो this is the day, Lord, you have made, O Father, and we are glad in it, O Master. आणि परमेश्वर हो आजचा दिवस तू बनवला आणि त्याच्यामध्ये आम्ही आनंदी आहोत Lord, we praise you, we bless your name, O Father. आम्ही परमेश्वर तुझी स्तुती करतो तुझ्या We नावाला exalt your name, O Father. तुझं नाव आम्ही उंच You are the करतो King of Kings and you are the Lord of Lords, O Master. प्रभू तू राजांचा राजा There आणि is no one प्रभूंचा like प्रभू you, O Master. God. तुझ्यासारखा कोणीच नाही Oh, प्रभू. you are the God who helps
helps us, you have blesses us, you are everything who you did everything for our lives, so Master. आणि प्रभू तुझं परमेश्वर जो मदत करणारा परमेश्वर जे आमच्यासाठी आमच्या जीवनासाठी सर्वस्व केलेलं Oh आहे. Lord, we worship you, आम्ही Master. तुझी We आराधना करतो bless प्रभू. you, oh Father. आम्ही तुला आशीर्वादित Oh, करतो thank you, प्रभू. Jesus. धन्यवाद Thank येशू. you, Master. धन्यवाद Lord, प्रभू. I pray, oh Master. प्रभू मी प्रार्थना As करतो give us once again manna for us, oh Master. प्रभू जसं तू आज आम्हाला पुन्हा एकदा मन्ना देत आहे As your people, all people are watching, oh Master. जसं तुझे प्रत्येक लोक पाहत आहेत Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना Speak करतो to each and every one through प्र- your word, oh तुझ्या Master. वचनाद्वारे तू प्रत्येकाशी Let the Holy Spirit come upon them. Let them understand and let them receive your word, oh Master. परमेश्वर पवित्र आत्मा त्यांच्यावर येऊ दे त्यांना तुझं वचन समजू दे त्यांनी ग्रहण करू दे Thank you, Father. धन्यवाद प्रभू Bless, oh Master. प्रभू आशीर्वादित कर Bless this today's word, oh Master. प्रभू आजच्या वचनाला Let this आशीर्वादित word कर go with anointing, oh Master. प्रभू तुझ्या अभिषेकाद्वारे हे वचन प्रत्येकापर्यंत पोहोचू Thank दे you, Father. धन्यवाद Psalms 122:6. Let your peace be in the land of Jerusalem, Master. स्तोत्र सहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेम मध्ये Thank असू you, दे Father. धन्यवाद पिता Lord, I परमेश्वर pray for all the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, everyone. We bless them in the name of Jesus. परमेश्वर आता मी प्रार्थना करतो सर्व पाळक याजक शिक्षक सुवार्तिक संदेष्टे बिशप त्याचं संपूर्ण कुटुंब आशीर्वादित कर प्रभूजी Cover them under your blood, O Lord. तुझ्या रक्ताखाली त्यांना झाकून ठेव Thank you, Father. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो Praise the Lord. हालेलुया. So, how many want to get blessed from the Lord Jesus Christ? तर किती जणांना प्रवेश ख्रिस्ताद्वारे आशीर्वादित व्हायचं Yes, आहे I believe we just raise our hands and say, Yes, I want to bless you. God will bless you and heal you and deliver you, and God will answer your every prayer of your questions. आणि मी विश्वास बाळगतो तुम्ही प्रत्येक जण आपला हात उंच करून प्रभूला सांगताय की होय मला परमेश्वर आशीर्वादित आहे. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित Amen. करेल. As you are watching once again, I want to encourage you. Leave every work, my dear people. This is a time of listening the word of God. Give respect to the word of God. God will honor you. Hallelujah. जसं आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे तुम्ही आता येत आहात तर मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो की आता सगळी जी तुमची कामं आहे ती बाजूला ठेवा देवाच्या शब्दाला मान द्या आणि त्याच्या वचनाकडे लक्ष Amen. If you द्या are prepared, my dear people, जर तुम्ही तयार आहात माझे Amen. प्रिय, open your ears and listen the word of God. तर तुमचे कान उघडा आणि देवाचा शब्द ऐका माझ्या Amen. प्रिय. I believe, my dear people, I believe you all are prepared to listen the word of God. तर मी विश्वास ठेवतो तुम्ही प्रत्येक जण तयार आहात देवाचा शब्द Anything which is in स्वीकारण्यासाठी your hand, your work, you might be saying, I'm in the house, I'll take something, some vegetables and break it, and I want to watch the message. No, my dear people, keep everything. There's only one thing in your hand, that should be the word Bible, and take the Bible and through the word of God, I'll speak and you can watch, my dear. Leave every work of your hands, my dear तर people. माझ्या प्रियान तुम्ही जसं म्हणता चला आपण घरातच आहोत ना आपण देवाचा शब्द बघता बघता काही भाजी वगैरे तोडूयात तर तसं करू नका माझ्या प्रिया तुमच्या हातामध्ये फक्त पवित्र शास्त्र देवाचं जे बायबल आहे ते असू दे आणि पूर्ण लक्ष तुमचं देवाच्या Because this is the वचनाकडे time of God's time. तर Hallelujah. आताची जी वेळ ती This देवाची is वेळ the आहे word of God's time, my dear people. तर देवाच्या शब्दाची वेळ Amen. आहे If you give respect, God will honor you. Hallelujah. जर तुम्ही देवाच्या शब्दाला मान दिला तर तो तुम्हाला मान देईल Amen. Our God is a God who we need to give respect and glory to Him, my dear people. आणि आपला जो परमेश्वर आहे आपण त्याला गौरव त्याला मान सन्मान दिलाच पाहिजे Amen. Hallelujah. So, my dear people, I'll not continue that same message of the Holy Spirit, but when we'll come to face in the church, we'll continue that subject of the Holy Spirit. But that meantime, the Holy Spirit led me to speak of some messages where in the topic wise, and I will give in the topic wise message to you all. तर माझ्या प्रियानं जो आपला पवित्र आत्माचा विषय होता तो आता मी काही काळासाठी थांबवतो ज्यावेळेस आपला चर्च चालू होईल त्या चर्च मध्ये मी पुन्हा समोरासमोर तो विषय चालू करणार आहे जसं पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन केलं त्यानुसार मी प्रत्येक आठवड्यात वेगवेगळा विषय घेऊन येणार आहे Amen. So today's subject, today you can write a heading, my dear, the mind of Christ. तर माझ्या प्रियानो आजचं जे शीर्षक आहे तुम्ही लिहून घेऊ शकता की त्या ठिकाणी ख्रिस्ताचं मन Oh, hallelujah. Very good subject, my dear people. खूप सुंदर विषय माझ्या Amen. If I प्रियानो start this message, my dear people, I know in 45 minutes it will not cover. It takes months, but I will see that I'll give in such a way that you can understand what is the mind of Christ and how we have to receive that mind of Christ in our lives. We can just implement when we'll come, we'll go into the more deeper way, and then you can learn the word of God in a more that we can apply things in our life of Lord Jesus Christ. तर माझ्या प्रियानो ख्रिस्ताचे जे मन आहे आपण जो शीर्षक आता घेतलेले हा विषय पूर्ण करण्यासाठी 45 मिनिटं पुरेशी नाहीयेत कारण ह्याला जवळजवळ महिने लागतील पण तरीही मी प्रयत्न करत आहे की तुम्हाला या 45 मिनिटांमध्ये योग्य रीतीने समजावं Amen.
the mind of Christ. तर ख्रिस्ताचे मन. So first, we'll take that word from the mind of Christ. What is the mind of Christ? We'll take, my dear people. We'll ask the question, what is the mind of Christ? तर जसं ख्रिस्ताचं मन आपण शीर्षक घेतो, तर आपण आता प्रश्न विचारू की ख्रिस्ताचं मन Amen. काय So in आहे. Isaiah 40 verse 13, we'll take that verse, my dear people. तर यशया 40:30 वचन आपण Remember पाहणार nicely आहोत. Isaiah says, who has understood the mind of the Lord, or instructed him as his counselor? यशया 40:13 13. वचन सांगत आहे, परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे, त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकविले आहे. Oh, hallelujah. See that? Who has understood the mind of the Lord, or instructed him as his counselor? काय सांगितलेलं आहे की परमेश्वराचं म्हणजे मन कोणी पाहिलेलं आहे किंवा कोणी त्याचं नियमन केलेलं आहे किंवा त्याला कोणी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. Amen. मंत्री In the Old Testament, Isaiah says, in the New Testament, also there's a verse which speaks in 1 Corinthians 2:16, my dear people. आणि जसं हे जुन्या करारात सांगितलं, पण आता नवीन करारामध्ये 1 Corinth 2:16 16 says, for who has known the mind of the Lord, that he may instruct him, because we have the mind of Christ. Oh, hallelujah. आणि 1 Corinth 2:16 सांगत आहे की प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे Who मन, has known the mind of Christ? ख्रिस्ताचे मन कोणी Who ओळखले has आहे? known the mind of the Lord? कोणी ख्रिस्ताचं मन ओळखलेलं आहे Amen. That he may instruct him, my dear people. की त्याने आपल्याला आपण त्याला शिकवावं. Amen. Are we having the mind of Christ? आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे का? Amen. How we should have that mind of Christ, and what is that mind of Christ? How we can help ourselves by taking the mind of Christ in our life, and what benefits we'll have, we'll learn, my dear people. तर आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे का? आपण ते कशा प्रकारे आपण ख्रिस्ताचं मन घेऊन आपण मदत करू शकतो, आपण ते पाहू. Amen. To have a mind of Christ, ख्रिस्ताचं मन amen, असण्यासाठी, very important to have a mind of Christ. ख्रिस्ताचं मन It's a असण्यासाठी real experience of a spiritual maturity in your life, my dear people. आणि तुमच्यामध्ये ती आत्मिक वृद्धी असणं फार गरजेचं आहे. Amen. You need to experience the real experience of a spiritual maturity. Hallelujah. तुमच्यामध्ये आत्मिक वृद्धीचा खरा अनुभव असणं Amen. गरजेचं आहे. See, there's many minds, my dear people. कारण अनेक मन असतात. Amen. You can see the world, the mind is running like there is like going here and there. But we have to have the mind of Christ in our life. जसं आपण जगात पाहतो की आपलं म्हणजे जे मन जे असतं ते जगामध्ये इकडे तिकडे धावत असं सर्व ठिकाणी ते पळतं, पण आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन असणं गरजेचं आहे. जगाचं मनाला धरू शकत नाही. Amen. World's mind you cannot caught, my dear people. म्हणून जगाच्या मनाला आपण धरू शकत नाही. Amen. Every moment, every second it changes, my dear people. कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला ते बदलत Amen. राहतं. Like a friction. Instantly you can speak one, another moment it will speak another thing. But what is the mind of Christ? Is the mind of Christ changes? Is the mind of Christ changes instantly? Or what has happened when the mind of Christ come in our lives? आणि जसं आपण जगातलं मन पाहतो की तो एक बोलता बोलता त्यांचे शब्द बदलतात, लगेच त्यांचं मन बदलतं, पण ख्रिस्ताचं मन काय आहे आपण ते पाहूया की ते बदलतं. Minds will not benefit. It always has a selfishness of the mind, my dear people. But when it comes to the mind of Christ, it's not a selfishness. It will be a benefits for you and for the others who are listening, and for the kingdom of God, and for the everyone, my dear people. कारण जगातलं जे मन आहे ते नेहमी बदलतही असतं, ते स्वार्थी मन असतं, पण जे ख्रिस्ताचं मन जे आहे ते स्वार्थी नसून ते इतरांसाठी इतरांच्या त्या फायद्यासाठी असतं. Yeah? We hear also many a times something which in anger we speak or says, आपण म्हणतो मनातलं बोलला, hallelujah. Amen. You are spoken from your mind, hallelujah. जे हृदयामध्ये होतं ते तू काढला. We speak in this language, my dear people. आपण कधी कधी असं म्हणत असतो रागाच्या भरात, किंवा आपण बोलताना म्हणतो की जे माझ्या मनात होतं तेच तुम्ही बोललात, खरंच असं बोलतो ना. मनातलं खूप गोष्टी असतात. But today we learn what is the mind of Christ. पण आपण आज शिकणार आहोत की ख्रिस्ताचं मन काय Amen. To आहे. have a mind of Christ is a real experience of a spiritual maturity, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं आपल्याला ख्रिस्ताचं मन असण्यासाठी आपल्याला जो खरा अनुभव आहे आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये वृद्धीची, Amen. ते The आपल्याला- relationship comes first receiving the Lord Jesus Christ in our life. आणि ते जे नातं आहे ते कसं येतं की ज्यात आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्याद्वारे. Amen. When you receive the Lord Jesus Christ in our life, that is the relationship we have to make first. जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारता त्याद्वारे आपण नातं तयार Amen. करतो. When you receive the Jesus as a savior, as a personal savior in your life, what is the next thing? Must maintain daily, abiding the love and peace
in your heart. Hallelujah. तर ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा तारणारा, वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारता, त्याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे की तुम्ही त्याच्या प्रीतीमध्ये तुम्ही बांधील असलं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही राहिला पाहिजे. Amen. Because Jesus himself says the love, peace and joy. He is, my dear people. He says, I am the way and the truth, my dear people. We need to think, my dear people, what we have to read now. What is the mind of Christ? What Jesus wants? What Jesus speaks? What he does? We have to read everything and we should have that mind in our life. Hallelujah. तर जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझ्या प्रीतीमध्ये त्याच्या आपल्याला काय करायचं, प्रीती त्याचं जे आहे शांती आणि आनंद त्याच्यामध्ये आपल्याला राहायचंय. प्रभू येशू म्हणाला मीच मार्ग, सत्य व जीवन Amen. माझ्यामध्ये. No matter whatever circumstance, outward circumstances, but you should have the mind of Christ. Oh, hallelujah. तुमची बाहेरची परिस्थिती काहीही असेल पण तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं मन असणं गरजेचं आहे. Amen. That is why he says, who has understood the mind of the Lord? That is Isaiah says. Hallelujah. आणि तेच ते यशया आपल्या संदेश सांगत आहे की कोण परमेश्वराचं मन ओळखत Who आहे, has understood? कोणी Are you समजलेलं आहे? understood, my dear people? तर तुम्ही समजलेले आहात का, ओळखलेलं आहे का? Are you understand the Christ? What Jesus mind, my dear people? Are you read the God's mind? Are you applied in your life? तर तुम्ही ख्रिस्ताचं मन, परमेश्वराचं मन तुम्ही जाणून घेतले किंवा ओळखलेलं आहे का? तुम्ही त्याचं वागत आहात का? Amen. Having the mind of Christ means we look at the life of our as a savior. Oh, hallelujah. तर ख्रिस्ताचं मन आपल्यामध्ये असणं याचा अर्थ की आपला जो तारणारा आहे त्याच्यानुसार आपण जगणं. Amen. How Jesus lived on the earth. येशू पृथ्वीवरती कसा जगला? Amen. We have to view, my dear people, view how Jesus lived. Many times we never view what Jesus did. We never read. We will read everybody's mind, but we'll never read the mind of Christ. Oh, hallelujah. आपण नेहमी काय करतो, इतरांचं मन नेहमी वाचत असतो, पण आपण येशू कसा चालला पृथ्वीवरती, येशूचं मन काय आहे, आपण ते कधी वाचण्याचा प्रयत्न करत नाही किंवा पाहण्याचा प्रयत्न है ना? करत नाही. जगातलं मन वळकायला आपण धावत असतो. Amen. We want to know the worldly minds, my dear people. Oh, you will say that person is very good mind, my dear people. जसं आपण जगामध्ये नेहमी धावतो की नाही त्यांचं मन खूप चांगलं आहे बाबा, आपण असं बोलतोय आणि त्यांचं आपण तो जाणून मन खूप घेतो. चांगला आहे तर मला कधी फसवणार नाही. Hallelujah. Yes. एका भेटीमध्ये आपल्याला माहिती पडतो त्याचा व्यक्तीचं मन खूप चांगलं आहे. हो, हालेलुया. जीसस रोज येऊन भेटतो तरी पण येशूचं मन वळत नाही आपल्याला. हालेलुया. Amen. We meet somebody sometimes and we say that person is very good, but Jesus every time he comes and meets, but still we cannot have the mind of Christ in our life. Hallelujah. आपण जगामध्ये बाहेर एखाद्या व्यक्तीला भेटतो, आपण कधीतरी भेटतो पण तरी आपलं त्याचं मन म्हणतो की नाही फार छान आहे, आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त दररोज भेटतो तरी आपण त्याचं मन ओळखू शकत नाही. Amen. Look to our life, my dear people. पण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पहा, Our Savior points of view. आपलं जे तारणाऱ्याच्या दृष्टिकोनाने पहा, Having the value desire in the mind, my dear people. आणि काय इच्छा आहे मनामध्ये ते पहा. What he values की and त्याने desire in mind. त्याने त्याच्या मनामध्ये काय इच्छा बाळगले, त्याने काय किंमत दिलेली ते तुम्ही पहा. कुणाच्या मनात? येशूच्या मनात. Mind of Jesus. येशूचं मन ओळखा. How he can value his value and the desire तुम्ही त्याच्या मनाचं मोल कसं ओळखू शकता किंवा कसं त्याला तुम्ही in his mind. त्याच्या मनाचं मोल कसं Amen. ओळखू That शकता. means it means to think of God's thought and not think of as a world thinks, my dear people. म्हणजे आपल्याला जसं जग विचार करतं किंवा जगात जसं म्हणत तसं नाही, पण ख्रिस्ताच्या मनानुसार. Jesus never thought of the worldly things. कारण येशूने कधी जगी गोष्टींचा विचार Our नाही mind केला. always thinks of the worldly things. पण आपलं मन नेहमी जगी गोष्टीच Now पाहतं. the circumstances, such a circumstances, our minds is only running here and there. What will happen about my future? What will happen? Because everything is stagnant, everything is stopped, my dear people. तर आताची जी परिस्थिती आपण पाहत आहोत त्या परिस्थितीमध्ये आपलं देखील मन पूर्णपणे आता पुढे माझ्या भविष्यात काय होणार, उद्या काय घडणार, आपलं मन सगळं तिकडेच असतं. I mean, every perspective of the mind has changed, my dear people. कारण प्रत्येक मनाचा जो उद्देश आहे, जे पाहणं आहे ते सर्व बदललेलं आहे. Amen. Always worried has gripped their heart. नेहमी चिंतेने त्यांचं हृदय ग्रासून ठेवलेलं आहे. But if you have the mind of Christ, पण जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं मन असेल, if you will never fear in your heart. तर तुमच्या हृदयात कधीच भीती नसणार. You see the world, my dear people. तुम्ही जगात पाहता, Amen. The whole world is taking, I've already spoken in the last week, my dear people, the whole world is taking the precautions about this
virus, my dear people. जसं मी गेल्या आठवड्यातही सांगितलं होतं की या पूर्ण जगामध्ये व्हायरस मधून म्हणजे कोरोना व्हायरसचं सर्वजण कसं त्या ठिकाणी काळजी बाळगतात, खबरदारी बाळगत आहेत. Amen. And everyone's mind is always running. If I'm going out, that virus will enter or not. That mind always runs. Oh, I'll go. If I go and speak to somebody, that virus will enter in my body. आणि त्यांचं मन नेहमी तेच विचार करत असतं, मी जर घराच्या बाहेर गेलो, मी इकडे कुठे गेलो तर ते व्हायरस मला लागेल का किंवा काय होईल का, म्हणजे ते मन फिरत असतं. Amen. And the government and the whole also advise that don't meet anybody. You just take precautions, be at home, be safe, and be free from that virus. Hallelujah. सरकारने पण नियम दिलेले आहेत की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, सुरक्षित राहा, घरातच राहा, कोणाला भेटू नका, स्वतःची काळजी बाळगा. Yes, it is good. ते चांगलं आहे. But see the mind. पण मन पहा, The mind is such a running that when we go out also, we take so fear, like that virus is not seen. This virus is not seen by anybody. Neither scientists, neither anybody, not very seen, but everybody know that virus is there in the whole world, my dear people. कारण आपण जे बाहेर जातो माझ्या प्रिय, आपण एक भीती घेऊन जातो की ते व्हायरस तर आपण पाहिलेलं नाही, कोणत्याही शास्त्रज्ञांनी पाहिलेलं नाही, आजपर्यंत त्या व्हायरसला कोणी पाहिलेलंच नाही, पण तरी पण ती भीती आहे की नाही व्हायरस तर आहे The बाबा. virus कसं काम करतो ते पण माहिती नाही. Amen. How it works in our body we don't know. It is like it's very different, my dear people. And everybody be protecting, putting the mask, having the sanitizers, and taking precautions of protecting that virus, my dear people. आणि प्रत्येकाने ते व्हायरस न पाहताही पण त्याची खबरदारी मात्र बाळगतात की नाही बाबा, आपल्या हातामध्ये आपल्याला ग्लोव्ज घालायचे आहेत, चेहऱ्यावरती मास्क लावायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, कोणाला भेटायचं नाही, हात मिळवायचं नाही, आपण सगळं काळजी घेतो. You have so much faith that virus is in the whole world. Hallelujah. म्हणजे एवढा विश्वास आहे आपल्यामध्ये की जगामध्ये सगळीकडे व्हायरस आहे. है ना? कारण faith मास्क घालून बाहेर जातो. Hallelujah. कारण विश्वास जो आहे तो मास्क घालून बाहेर Amen. जातो. Amen. Faith सॅनिटायझर वापरतो. कारण विश्वास जो आहे ते सॅनिटायझर वापरतं. When faith takes bath. विश्वास काय करतं, आंघोळ करतं. है ना? All safe side. Faith of the virus. विश्वास काय करतं, ते व्हायरस पासून वाचवण्यासाठी If the सगळं काही world करतं. knows and the believer knows, the virus which you are not seeing, if you go out, it can catch in every place. It can catch which you don't know. We take so much precautions. If you know the scientists are not, they're good, my dear people. Yes, the virus is every place. How can we forget, my dear people? God says, I am everywhere, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रिय, जसं आपल्याला किंवा संपूर्ण जगाला माहितीये की जगामध्ये व्हायरस आहे आणि आपण त्याची एवढी खबरदारी बाळगतो, तर मग आपण किती विशेष कर, आपल्याला हे समजत नाही की परमेश्वराचं मन जे आहे, परमेश्वर सर्वत्र आहे, मग आपण त्याचं भय का बाळगत नाही. तो सगळीकडे आहे प्रभू. तो म्हणतो मी सगळीकडे आहे. पण ते फेथ घेऊन आपण चालत नाही. पण आपण ख्रिस्त सगळीकडे आहे, आपण तो विश्वासच बाळगून चालत नाही. He says, I'm walking with you. तो म्हणतो मी तुमच्या सोबत चालत आहे. Where is your faith? मग तुमचा विश्वास कुठे आहे. You go every place, I am there. You cannot see, but God is there. You so much give respect to the virus, but are you not giving respect to God who is not seen? But we are so much taking precaution that virus is there. My dear people, have faith in God. God is with you also. God is in the whole world. He is there. The Spirit of God moves in every place. It's unseen, but He is inside. He works inside our life, my dear people. तर माझ्यापर्यंत जसं तो कोरोना व्हायरस जो व्हायरस आहे तो अदृश्य आहे, जो दिसत नाही, पण आपण त्याची एवढी खबरदारी बाळगतो. पण तो जो परमेश्वर, आपला प्रभू परमेश्वर सदैव आपल्या सोबत जगामध्ये सगळीकडे तो आहे, तो अदृश्य आहे, पण आपण त्याला मान देत नाही. Mind. Hallelujah. आपलं मन, You should have a mind of Christ. म्हणून आपल्यामध्ये ख्रिस्ताचं If मन you have a mind असतं. of Christ, you say, yes, I will go. I know my Jesus is everywhere. The Holy Spirit is everywhere. He can protect me. He can help me. According to Psalms 91, my dear people. Oh, hallelujah. जर आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन असेल तर आपण म्हणणार, विश्वासाने म्हणणार की नाही, परमेश्वर माझ्या सोबत आहे, मी सर्वत्र जाणार. त्या ठिकाणी स्तोत्रसंहिता 91 प्रमाणे परमेश्वर माझ्या सोबत आहे. Amen. His value is not value, and the desire in mind it's not to think about the world, but think about God. Hallelujah. तर त्या ठिकाणी येशूची जी इच्छा किंवा जे काही त्याचं मन जे आहे, त्याचं मोल जे आहे, ते जगासाठी म्हणजे जगाच्या बद्दल तो विचार नाही. He thinks about God's thought. Jesus thinks about God's thought, my dear people. तर येशूने नेहमी परमेश्वराची इच्छा काय ते जाणून घ्यायचं प्रयत्न Amen. केला. Not think about as the world thinks, my dear people. जग जसं विचार करतात तसे अनुसार नाही. Amen. It is shared and perspective of humility, compassion, and
is upon God, my dear people. आणि म्हणून जो सर्व कळवळ्याने भरलेला जो सगळं काय तो परमेश्वरावरती अवलंबून आहे माझ्या प्रियानं, जगातल्या गोष्टींवरती What नाही. Paul says, पौल काय सांगत आहे? Paul is concentrating on the unbelievers, the natural man, and with the believer man, my dear people. पौल आपल्याला त्या ठिकाणी अविश्वासू विश्वासू माणसाची तुलना करून Amen. सांगत Open the आहे. Bible, my dear people, 1 Corinthians 2, 5 and 6. आणि आपण 1 करीन 2, 5 आणि 6 पाहूयात. What it says. काय सांगत आहे त्या ठिकाणी? Corinthians 5. Sorry, 2, 5 and 6. Hallelujah. Amen. What it says. काय सांगते देवाचं Amen. वचन? Very nicely it says, we should have the mind of Christ instead of contest to the wisdom of the man. Hallelujah. म्हणजे काय सांगितलेलं की आपल्याला मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नको तर आपल्याला परमेश्वराचं मन असलं पाहिजे. Amen. Hallelujah. That is in the 5th verse. He says that your faith should not be in the wisdom of man, but in the power of God. काय Hallelujah. सांगितलं? तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. Yes. Then the faith should not be on the wisdom of man. म्हणून जो विश्वास आहे तो मनुष्याच्या बुद्धीनुसार नसावा Amen. But the power of God. पण देवाच्या सामर्थ्यानुसार असला पाहिजे. Hallelujah. What is the 6th verse? However, we speak wisdom. Paul says, we speak wisdom among those who are mature. See that? He says, those among the mature I speak to them, he says, not to the wisdom of these ages, not the ruler of the ages who are coming to nothing. Hallelujah. पौल 6व्या वचनात काय सांगत आहे की जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो पण ते ज्ञान या युगाचे नव्हे आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे. त्यांच्याही नव्हे. Amen. It involves wisdom from God, which once was hidden, my dear people. म्हणजे जे ज्ञान जे आहे ते गुपित आहे जे देवापासून आहे. Amen. That was in the 7th verse clearly says. Clearly, Paul says, we speak the wisdom of God in the mysteries. Oh, hallelujah. म्हणून 7वं वचन स्पष्ट सांगत आहे तर आपण देवाचे गूढ ज्ञान आपण सांगतो. Amen. We speak the wisdom of God in a mystery. Hallelujah. म्हणजे देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो जे रहस्यमय आहे ज्ञान ते सांगतो. The hidden wisdom. जे गुपित आहे My dear people, the hidden wisdom. गुपित ज्ञान. Paul says the hidden wisdom which God ordained before the ages of the glory, he says, of our glory. त्या ठिकाणी पौल काय सांगत आहे की जे गूढ ज्ञान जे गुपित ज्ञान आहे ते रहस्यमय ज्ञान देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते. Amen. We have to speak the wisdom of God. Why Paul got the wisdom of God? Because he known the Jesus. He had known the mind of Christ. What Christ wants. Amen. When he was on the road of Damascus, what happened? He has seen Paul. Paul has seen Jesus. He had known how his eyes was opened. He was baptized. Then he started the preaching of the Christ, of Jesus, the mind. He read. That is why he says, we speak the wisdom of God in mysteries, he says. आणि म्हणून या ठिकाणी पौल जे आहे ते ख्रिस्ताच्या मनाबद्दल का सांगत आहे कारण ख्रिस्त म्हणजे त्या ठिकाणी पौलाने दिमिश्काच्या रस्त्यांवरती परमेश्वराने त्याला जी भेट दिली त्याच्यानुसार तो बदलला आणि त्या ठिकाणी ख्रिस्ताचं म्हणजे गूढ मन आहे तो बोलू शकतो. Amen. And 15th verse he says, he who is spiritually judged all things, yet himself is rightly judged by no one, the Lord, that he may instruct him, but we have the mind of Christ. Oh, hallelujah. आणि 15वं वचन सांगत आहे जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. Yes. कोणाकडून होत नाही. Amen. He says, for who has known the mind of Christ? काय सांगितलं की जो ख्रिस्ताचं मन ओळखतो पारखतो. What Paul says? Who has known the mind of Christ, Lord, that he may instruct him, but we have the mind of Christ. काय सांगितले प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. आपल्याला ख्रिस्ताचं मन आहे का? Hallelujah. I have a mind of Christ. आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे का? As a church, my dear people, आपण मंडळी या नात्याने as a believer, as we come together, we have a gathering every Sundays, every meetings we come and we are gathering, my dear people. When we gather,
Are we coming with the mind of Christ? Are we coming in the mind of the worldly things in our life, my dear people? तर आपण जसं संपूर्ण आपले जे चर्चची मंडळी जे आहोत, आपण जसं एकत्रित येतो रविवारच्या सभेला म्हणा, कोणत्याही मीटिंग्स मध्ये म्हणा, आपण जसं येत असताना आपण ख्रिस्ताचं मन घेऊन येतो का आपण दुसऱ्या कोणत्या मनात येतो? Amen. See, we as a believer, I want to encourage you. We should all have a mind of Christ, my dear people. तर मी विश्वासू या नात्याने मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांमध्ये ख्रिस्ताचं मन असणं Amen. गरजेचं आहे. Amen. What perspective does Christ have, my dear people? आणि कोणता उद्देश त्या ठिकाणी ख्रिस्ताचा होता? Amen. What perspective does Christ have? The mind of Christ. ख्रिस्ताचं जे मन आहे ते कोणत्या उद्देशाचं होतं? When a believer have a mind of Christ, जस विश्वासूला ख्रिस्ताचं मन असतं, amen. When a believer has a mind of Christ, जे विश्वासू amen. We understand God's plan for the world and understand that He wants to bring out with His purpose. Hallelujah. तर आपल्याला समजतं की परमेश्वराने आपल्याला कोणत्या योजनेनुसार म्हणजे जगासाठी ते आपल्याला नेमलेलं आहे, त्याच्या योजनेनुसार आपण Amen. So simple to understand. I'm not going very deep, but I'm giving just outlining that you may understand what is the mind of Christ. What is the perspective does Christ have, my dear people? तर आम्ही फार खोलवर जाऊन तुम्हाला शिकवत नाही, मी फक्त बरोबर तुम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताचं मन कसं आहे आणि आपल्याला त्यानुसार कसं Amen. वागायचं. To understand this is very important, my dear people. Very simple that you may apply certain things in the daily routine of our life, my dear people. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फक्त समजून घेऊन ते आपल्या जीवनात लागू Amen. करायचं The आहे. perspective does what perspective does Christ have? म्हणून जे ख्रिस्ताचा उद्देश काय आहे? Amen. When a believer have a mind of Christ, and like everyone, when we have a mind by the believers, especially Paul says the believers, when we have a mind of Christ, कारण या ठिकाणी पौल जास्त खास करून विश्वासू लोकांशी बोलत आहे, तो त्याच्यात आपण ख्रिस्ताचं मन बाळगतो. amen, we understood God's plan to the world. तर त्यावेळेस आपण देवाच्या योजना जाणून घेतो. Amen. We know, we understand the plan for the world. म्हणजे आपण म्हणजे परमेश्वराची काय योजना जगासाठी आपण ते समजू Amen. And शकतो. understand that He wants to bring out His purpose. That means God's purpose. Hallelujah. आणि आपण हेही समजून घेतो की परमेश्वराची जी काही इच्छा आहे ते त्याचे जो उद्देश आहे ते पूर्ण करण्यासाठी कुठं? या जगात. जगामध्ये. Amen. आमेन. When you have a mind of Christ, we need to understand, if I have the mind of Christ, what purpose and what plan of God's purpose should be fulfilled on this earth, my dear people. ज्यावेळेस ख्रिस्ताचं मन असतं आपल्यामध्ये किंवा माझ्यामध्ये, त्यात आपल्याला लगेच समजतं की त्या ठिकाणी ख्रिस्ताची इच्छा किंवा उद्देश काय आहे या जगासाठी. Amen. Amen. It does not mean that we are infallible and we can start playing God in our lives to other people. Hallelujah. तर याचा अर्थ असा नाही की आपण इतरांच्या जीवनामध्ये आपण खेळलो पाहिजे. Amen. Can start play gods in our lives for others. म्हणजे आपण परमेश्वराबरोबर खेळलो पाहिजे इतरांसाठी असं नाही. Amen. But Bible describes several things of Jesus valued, my dear people. पण बायबल त्या ठिकाणी परमेश्वराबद्दल काही गोष्टी स्पष्ट करून सांगत आहे. येशूविषयी Amen. Bible describes several things, my dear people. येशूविषयी बायबल काही गोष्टी स्पष्ट करून सांगत आहे. Amen. Very deeply have maintained. Paul has written, Peter, many John. They have described. They have severally described what that Jesus valued, my dear. What He valued, Jesus valued, my dear people. त्या ठिकाणी जसं पौलाने, योहानाने, पेत्राने अनेकांनी येशूच्या म्हणजे येशूचा जे उद्देश आहे त्याच्याबद्दल काय मोल काय आहे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. If you want the mind of Christ, you have to know first what Jesus valued in the Bible. If you start reading the Word of God and the miracles, what Jesus taught to the disciples, what He has in the mind, we have to read the mind. Then you will have a mind of Christ. जर तुम्हाला ख्रिस्ताचं मन हवं असेल तर तुम्हाला अगोदर ख्रिस्ताचं मन म्हणजे येशूचं मन तुम्हाला ओळखावं लागेल, त्याचं मोल काय आहे ते तुम्हाला जाणून घ्या, त्याचं मन तुम्हाला वाचावं लागेल. Amen. With the mind of Christ, believers should value them as well, my dear people. आणि त्याच्या मनाद्वारे ख्रिस्ताच्या मनाद्वारे आपण नेहमी त्याचं मोल केला पाहिजे, त्याचा मान केला Amen. पाहिजे. We have to value. आपण त्याचं मोल केलं Amen. पाहिजे. In John 17:5 says, योहान 17:5 सांगत आहे Amen. What Jesus was desiring. की येशू काय इच्छा बाळगत आहे. Amen. Jesus was desiring to bring glory to God. त्या ठिकाणी येशू काय सांगत आहे की फक्त परमेश्वर जो बाप आहे त्याच्यासाठी त्याला गौरव देण्यासाठी. Amen. That is the mind of Christ. ते ख्रिस्ताचं मन आहे Give glorifying God. की परमेश्वराला गौरव देणे. Amen. That is in John 17:5 says. तेच योहान 17:5 Jesus said, सांगत आहे. now, Father, glorify me in your presence with the glory that I had for you before the world began. Hallelujah. See that, my dear people. काय सांगते वचन की आता हे माझ्या बाप्पा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्या जवळ होते त्याच्या योगे तू आपणा जवळ माझे गौरव कर. माझं गौरव कर. Amen. Desiring to bring the
the glory of God. म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वरचा गौरव खाली येण्यासाठी त्यांनी इच्छा बाळगली. Yes, that is the mind of Christ. ते ख्रिस्ताचं मन आहे. That he has to bring the glory of God down. He showed near the Lazarus grave, my dear people. आणि त्या ठिकाणी म्हणजे ते लाजराच्या कबरेच्या बाहेर दाखवून दिलं की परमेश्वरचा गौरव खाली आला. Amen. Amen. There where he spoke to the people and he prayed to the Father. Father, thank you that you answered my prayer. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, लोकांना दाखवून दिलं आणि सांगितलं की पिता मी तुझे आभार मानतो की तू माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलंस. And Lazarus was raised from the dead. आणि लाजर त्या ठिकाणी मरणातून जिवंत झाला. It was the revelation which was there. Jesus also was raised by the God's Spirit on the third day, on the resurrection day. आणि हे प्रगटीकरण होतं की प्रभू येशू ख्रिस्तही त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा देवाच्या आत्म्याद्वारे उठवलं जाणार आहे. आमेन. I'll go next point. मी पुढच्या मुद्द्यावर Amen. जातो. Jesus was longing to provide salvation for the sinners. येशू त्या ठिकाणी लोकांना, जे पापी लोकांना तारण मिळवण्यासाठी त्याला कळवळा होता. Amen. We also, as a mind of Christ, we should long to provide salvation for the sinners. तर माझ्या प्रियानं आपण विश्वासू या नात्याने ख्रिस्ताचं मन बाळगत असताना आपण देखील इतरांचं तारण होण्यासाठी किंवा पापी लोकांचं तारण होण्यासाठी इच्छा बाळगली पाहिजे. Amen. Luke 19 verse 10 says, लूक 19:10 सांगत आहे. Amen. The Son of Man came to seek to save what was lost. Jesus came to seek to save who was lost. Amen. That is the mind of Christ. Are we having that mind of Christ to seek to save the lost, who was sinner, my dear people? आणि म्हणून त्या ठिकाणी मनुष्याचा पुत्र जे आहे ते हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. तर आपल्यामध्ये पण तो मन आहे का, जे हरवलेले आहेत त्यांचं तारण करण्यासाठी आपण शोधत आहोत का? जाणून घ्या प्रभूचं मन, येशूचं मन. We have to know this is the mind of Christ. He came down from the heaven to seek those who are lost to be saved. Hallelujah. तर आपल्याला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण तो स्वतः परमेश्वराने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी पाठवलं. त्याने मन जाणून ख्रिस्ताचं मन बाळगून या ठिकाणी सर्वांना He came down for us तो आपल्यासाठी खाली आला, to seek. शोधण्यासाठी, Hallelujah. To us, my dear people. आपल्यासाठी. माझ्या प्रियांनो, What he was seeking? काय शोधत होता? To save you who are lost in the world. की जे जगामध्ये जे तुम्ही हरवलेले आहात तुम्हाला शोधण्यासाठी तो आला. This is the mind of Christ. हे ख्रिस्ताचं मन आहे. Hallelujah. Come on, believers. Come on, church. We should have a mind of Christ. तर ख्रिस्तामध्ये आपण मध्ये विश्वास म्हणजे मंडळीनो आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन असणं Amen. गरजेचं आहे. A perspective of humility and obedience. म्हणजे जे उद्देश जो आहे त्या ठिकाणी माणसांचा तो आपल्यामध्ये असला पाहिजे. येशूचा मन. येशूच्या A ख्रिस्ताच्या मन. perspective on humility and obedience. त्या ठिकाणी येशूच्या आज्ञा पालन करून तो आपल्यामध्ये उद्देश असणं पाहिजे. Philippians 2:5-8 we'll all read it. In Marathi we'll direct read. Hallelujah. फिलिप करास पत्र 2:5-8. Very important. The perspective. We have to know the perspective of the Lord Jesus Christ. We have to know His humility, the obedience. What the mind of Jesus. See what He has done. You have a humility and the obedience for God, my dear people. तर आपल्याला या ठिकाणी फिलिप्पी करास पत्र 2 अध्याय 5 ते 8 मध्ये पाहायचं आहे की त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे किती नम्र होता आणि त्या ठिकाणी फक्त एकच उद्देश होता की परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे. तर आपण मराठीत वाचूयात. वचन सांगत आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. Oh Jesus, see that. It says your attitude should be same as that Jesus Christ. काय सांगितलंय की तुमची जी वृत्ती आहे जशी येशूची होती तशी असली पाहिजे. तसंच बुद्धी मन, जसं येशूचं मन तसं तुमचं मन पाहिजे. Hallelujah. Amen. Who being a very nature to God. की जे परमेश्वरासाठी असतील. Do not consider equal with God, but something to be grasped, my dear people. की त्या ठिकाणी देवाच्या स्वरूपाचा असो म्हणजे ते काहीतरी लाभ घेतील परमेश्वर त्याच्या बरोबरी, देवाच्या बरोबरी. But what Jesus said? पण काय येशू म्हणाला? He made himself nothing. त्याने स्वतःसाठी काहीच नाही केलं. He made himself nothing. See the humility, my dear people. त्याची नम्रता पहा माझ्या प्रियांनो.
Such a humility you cannot see in the world, my dear people. त्याने जगामध्ये स्वतःसाठी काहीच नाही, फक्त त्या नम्रतेत तो होता येशू. या जगात आपण या नम्रता कुठंच पाहिले ना असं नम्रता. Amen. Such a humility will not see any place but only in Christ, my dear people. अशी नम्रता आपण कुठेही पाहू शकले, फक्त ख्रिस्तामध्ये ही नम्रता Amen. होती. Because it says, made himself nothing. की त्याने स्वतः म्हणजे त्याने काय केलं, काहीही स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. Amen. But taking the every nature of a servant. की त्याने काय केलं, स्वतःला पूर्ण रिक्त केलं आणि त्याने दास म्हणून तो राहिला. दास म्हणून राहिला. See that humility. When the humility comes, you become a servant. Hallelujah. ज्यावेळेस नम्रता येते त्यावेळेस तुम्ही दास बनता. You become a servant, being made in a human likeness. त्याने काय केलं, मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप घेतलं. दासाचं रूप. Human likeness. म्हणजे मनुष्य धारण केलेलं असताना. Amen. Hallelujah. And being found in the appearance of man. आणि त्या As a ठिकाणी man. मनुष्य प्रकृतीमध्ये तो दिसत होता. Amen. आमेन. Such a humility. एवढी नम्रता. Learn, my dear people, we need to understand this is the mind of Christ. Such a humility Christ has, my dear. Are we having that mind of Christ and having that humility in our life, my dear people? का असं शिका माझ्या प्रियानं, तर आपल्यामध्ये पण ख्रिस्ताचं मन आहे का, अशी नम्रता, असं आज्ञापालन आहे का? Amen. He was such a obedient. He humbled himself. What a hallelujah. He humbled himself and become obedient to the death. That is the mind of Christ. Hallelujah. म्हणजे येशू एवढा नम्र होता की त्याने आज्ञा पालन करून स्वतःला एवढं लीन केलं की त्याने मरण सोसलं Amen. वधस्तंभाचं. Even the death on the cross. म्हणजे वधस्तंभाचं मरण सोसेपर्यंत येशू स्वतःला नम्रही ठेवला आणि आज्ञा पालन करत राहिला. Having the mind of Christ. ख्रिस्ताचं मन असलं पाहिजे. Such a humility. एवढी नम्रता. He went on the cross of Calvary. तो काल्वरीच्या वधस्तंभावरती गेला. Obedient to the point of death. त्या ठिकाणी मरणासाठी पण त्याने आज्ञा पालन केली. This is the mind of Christ. हे ख्रिस्ताचं मन आहे. Amen. आमेन. Have the compassionate heart, my dear people. म्हणून ते कळवळेचं हृदय बाळगा. Matthew 9:36 says. म्हणून मत्तई 9:36 सांगतो. Amen. One more point will go. Jesus' compassion on the people. When he saw the crowd, he had a compassion on them because they were hushed and helpless like sheep without a shepherd. Hallelujah. कारण त्या ठिकाणी वचन सांगतं की तेव्हा लोक समुदायांना पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. The compassionate heart of the Lord Jesus. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं कळवळीने भरलेलं हृदय. This is the mind of Christ. ते ख्रिस्ताचं मन Have आहे. a compassionate heart, my dear people. म्हणून असं कळवळीने भरलेलं हृदय बाळगा That माझ्या is the प्रियानो. mind. Read the mind of Christ, my dear. He was a compassionate. He was humble. He was obedient, my dear people. He was came for the Father's glory, my dear people. He came to seek to save what was lost, my dear people. म्हणून माझ्या प्रियानो, ख्रिस्ताचं मन वाचा त्या ठिकाणी की येशू कळवळ्याने भरला होता. येशूने आज्ञा पालन केले. येशू स्वतःला नम्र केलं. तो पित्याचा गौरव करण्यासाठी पित्याची मर्जी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरती आला होता. Amen. What 9:36 says? He saw the crowd. He moved with compassion. Oh, काय hallelujah. सांगते मग ते 9:36 मध्ये की त्याने लोकांचा समुदाय पाहून तो कळवळ्याने भरला. Amen. What he saw? काय पाहिलं They were hushed. की ते सर्व पांगले होते. No help, my dear people. त्यांच्याकडे मदत नव्हती. Like sheep without a shepherd. त्या ठिकाणी जी मेंढर आहे ती मेंढपाळ वाचून होते. Yes, have a mind of Christ. म्हणून ख्रिस्ताचं मन बाळगा. When you look to the people, have that mind of Christ. We have to go and help. Be the shepherd. As Jesus become the shepherd, we should have that mind of Christ. म्हणून तुम्ही पण ज्यास लोकांकडे पाहता, ज्यास ख्रिस्ताचं मन बाळगून पाहता, त्यास तुम्हाला पण असं वाटेल की आपल्याला जाऊन त्यांना मदत करावी. Hallelujah. Luke 5:16 says, लूक 5:16 सांगत आहे, Jesus often withdraw lonely place and prayed. येशू त्या ठिकाणी एकांती जाऊन तो प्रार्थना करीत असे. Hallelujah. Why? का? We need to understand हे आपल्याला the समजलं mind पाहिजे. of Christ. ख्रिस्ताचं मन. He always withdraw. We have to withdraw many times from the worldly things, from the families, and go spend time with the Lord. Oh, hallelujah. आणि म्हणून आपणही जसं आपण कुटुंबामधून, लोकांमधून, इतर गोष्टींमधून आपण बाहेर, जगातून बाहेर येऊन आपण एकदम बाजूला जाऊन काही वेळ आपण एकांती परमेश्वरामध्ये घालवलं पाहिजे. Jesus withdraw a lonely place and he prayed to the Father. येशू त्या ठिकाणी नेहमी एकांती जाऊन तो पित्याकडे प्रार्थना A करायचा. prayerful dependence on God. तो नेहमी प्रार्थनापूर्वक परमेश्वरती अवलंबून असायचा. We should also be in prayer always to have a mind of Christ in our life. म्हणून आपणही नेहमी प्रार्थनेत असलं पाहिजे, नेहमी ख्रिस्ताचं मन बाळगलं पाहिजे. Amen. आमेन. We should have the mind of Christ, my dear. आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन असलं पाहिजे. Hallelujah. आमेन. God will bless you, my dear people. देवबापा तुम्हाला आशीर्वाद देव माझ्या प्रियांनी. We should have a mind of Christ.
आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन असणं गरजेचं आहे. How do I develop it, my dear people, to have a mind of Christ? ख्रिस्ताचं मन बाळगण्यासाठी माझी घडवणूक मी कशी करणार? Hallelujah. Thank you, Jesus. So I'll continue next week. तर I पुढच्या could not complete, just 2 or 3 points is there. So next week I'll continue the second part and I'll complete this mind of Christ. तर ख्रिस्ताचं मन हे जे आपला विषय आहे आता मी संपू शकत नाही. अजून 2-3 मुद्दे आहेत, तर मी पुढच्या आठवड्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सांगेन. Amen. He will bless you, my dear people. तो तुम्हाला आशीर्वादित करेल Amen. माझ्या So we प्रिय. all just close our eyes. आपण सर्वजण डोळे बंद करूया. Amen. He will touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करेल. He will touch you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करेल. Just think what Jesus did for me. तर फक्त त्या ठिकाणी येशूकडे पहा आणि विचार करा की येशूने माझ्यासाठी काय केले. Read the whole Bible, what Jesus did for the people and what He did for me. And pray, Lord, I should have the mind of Christ. बायबल वाचा माझ्या प्रियानं. पूर्ण बायबल मध्ये पहा की येशू ख्रिस्ताने लोकांसाठी काय केले, माझ्यासाठी काय केलेलं आहे, आणि त्याचं ते हृदय बाळगा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh Lord, I give glory, Lord. प्रभू मी तुला गौरव देतो. Lord, we pray. प्रभू आम्ही प्रार्थना करतो. Instead of having the mind of world, we should have a mind of Christ, O Master. प्रभू जगाचं मन बाळगण्यापेक्षा आम्हाला ख्रिस्ताचं मन बाळगायचं आहे. Knowing in others what is going in their mind, it will be a helpless. But when we will try to know your mind of Christ, it will benefit for me and for others. तर लोकांचं मन जाणून घेऊन पण आम्हाला काही मदत मिळणार नाही प्रभूजी, पण ख्रिस्ताचं मन ओळखून आम्हाला ते फायदेशीरच असणार आहे. Lord, help me, Master, प्रभू मला मदत कर to have the mind of Christ. ख्रिस्ताचं मन बाळगण्यासाठी. My mind always runs here and there, O Master. माझं मन नेहमी इथे तिथे धावतं माझ्या प्रभू. Till now I've not known what is, how I have to know the mind of Christ. Today I've learned, Lord, little how should I know what Jesus did. And I could read that mind of Christ. Should I have that mind of Christ in my life? आतापर्यंत प्रभू मला समजलं नव्हतं, पण आज मी शिकलो प्रभूजी की ख्रिस्ताचं मन असणं गरजेचं आहे, ते मला ओळखायचंय प्रभू. Oh Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. As people lifted their hands, जसं लोकांनी त्यांचे हात my उंच dear केले, people, as you have lifted your hands, माझ्या प्रिय जसं तुम्ही तुमचे हात वर करता, my dear people, this is a time where God wants to touch you right now. तर माझ्या प्रिय आताची वेळ तुम्हाला परमेश्वर स्पर्श Where God करतो. wants to touch your life and pray to God, Lord, I should have the mind of Christ in my life. तर प्रार्थना करा प्रभूकडे, कारण प्रभूला तुमच्या जीवनाला स्पर्श करायचा आणि प्रभूला सांगा, प्रभू मला ख्रिस्ताचं मन हवं आहे. Read every day the word of God. प्रत्येक दिवशी देवाचा शब्द वाचा. Wherever Jesus went, He healed them, delivered. Read that, have that mind of Christ. येशू जिथे कुठे गेला त्या ठिकाणी तुम्ही वाचा. प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना आरोग्य दिलं, Lord, सुटका दिली. touch everyone right प्रभू तू now. आता प्रत्येकाला स्पर्श Receive कर. the anointing of the Lord right now. आता देवाचा अभिषेक स्वीकारा. Every mind of the world I rebuke in Jesus' name. प्रत्येक जगिक मनाला मी येशूच्या नावामध्ये Leave the बांधतो. mind in Jesus' name. सोड येशूच्याच नावामध्ये. Lord, let them, everybody should have the mind of Christ in the life. प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं मन असू Receive दे. the mind of Christ. ख्रिस्ताचं मन स्वीकारा. Receive the touch of God right देवाचा now. स्पर्श The Holy स्वीकारा. Spirit is just coming upon you right now. पवित्र आत्मा तुमच्यावरती He's येत just आहे. filling you right तो now. तुम्हाला आता He's भरत touching आहे. your lives right तो now. तुमच्या जीवनात स्पर्श Receive, करत my dear आहे. people. स्वीकारा He's स्वीकारा just माझ्या filling you प्रियानो. with the Holy तो तुम्हाला Spirit. आता पवित्र आत्म्याने भरत Oh आहे. yes, my dear people, unless until you receive the Holy Spirit, you cannot have the mind of Christ. जोपर्यंत माझ्यापर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा ख्रिस्ताचं मन देऊ शकत नाही. Only having the mind of Christ will not benefit, but we should act on that mind of Christ. म्हणून फक्त ख्रिस्ताचं मन बाळगणं हे आपल्याला फायदेशीर नाही, पण आपल्या त्या ख्रिस्ताच्या मनानुसार आपल्याला वागणं देखील Yes, गरजेचं आहे. Jesus, what is his mind he was doing, my dear people? कारण येशूच्या मनामध्ये जे असायचं येशू तसं करायचं माझ्या He प्रियानो. was humble. तो नम्र होता. He was caring. तो काळजी घ्यायचा. He was helping. तो मदत He करायचा. was doing good in every places. येशू प्रत्येक ठिकाणी जाऊन चांगलं करायचं. Doing healing the people, delivering the people from disease and everything, according to Acts 10:38. आणि प्रेषितांचे कृत्य 10:38 प्रमाणे येशू नेहमी लोकांना जाऊन बरं करायचं, त्यांना आरोग्य देण्यासाठी. My dear people, तर माझ्या प्रियांनो have that mind of Christ. ख्रिस्ताचं मन ठेवा. God has given you, if you are a believer, have a mind of Christ. माझ्या प्रिय तुम्ही विश्वासू आहात, विश्वासू या नात्याने ख्रिस्ताचं Only मन becoming बाळगा. a believer will not benefit you.
फक्त विश्वासू म्हणून तुम्हाला काहीच Only फायदा being नाही. saved, it will not benefit you. फक्त तुमचं तारण झालं हे पण तुमच्यासाठी काही फायदेशीर नाहीये. But when you have a mind of Christ, will benefit you and for everyone, my dear people. पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं मन बाळगता त्यावेळेस ते तुमच्यासाठी व इतरांसाठी फायदेशीर असतं. Receive the touch. तो आता स्पर्श स्वीकारा. Be touched in the name of Jesus. येशूच्या नावात स्पर्श होते. Oh, it's just flowing in your life. तो आता तुमच्या जीवनामध्ये वाहत आहे. Oh, be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Lord, I pray let everyone meditate this every word and let them grow and let them have a mind of Christ. प्रभू परमेश्वर मी प्रार्थना करतो प्रत्येकाने या वचनावरती मनन करू दे आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये लागू करू Oh, दे. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Thank you, Father. धन्यवाद Lord, I प्रभू. pray for all the members who are watching and who are watching this YouTube. Everyone, I pray you bless them, heal them, and deliver them right now. प्रभू आता मी प्रार्थना करतो सर्व सभासदांसाठी आणि जे कोणी युट्यूब वरती पाहत आहे त्या प्रत्येकासाठी तू त्यांना आशीर्वादित कर. My dear people, माझ्या प्रियांनो, if you are sick, if you are ill in your body, just place your hand on that part. The Lord Jesus will touch you right now. तर माझ्या प्रियांनो, तुम्ही आजारी आहात किंवा तुमच्या शरीरात कुठे दुखणं असेल तर तुमचा एक हात तुमचा हात तुम्ही त्या ठिकाणी This is the दुखण्यावरती time ठेवा. of healing right now. आता आरोग्याची वेळ आहे. This is a time of deliverance right now. आता ही सुटकेची वेळ This is आहे. a time where the God's power will manifest upon you and He will heal you and deliver you right now. तर आताची ही वेळ आहे की देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची Receive वेळ आहे. right now, my dear people. स्वीकारा माझ्या Are you ready, प्रियांनो. my dear तर people? तुम्ही तयार Are you आहात ready, का? my dear people? तुम्ही तयार Come on, आहात lift your का? hands and keep one hand on your part of the sick and just lift your hands. God will touch you right now. तर आता तुमचा एक हात जिथे तुम्हाला दुखत आहे तिथे तुम्ही ठेवा आणि दुसरा हात तुम्ही सर्वांकडे उंच करा माझ्या Every प्रियांनो. sickness I command from the body, leave in Jesus' name. सर्व शरीरातल्या प्रत्येक आजाराला मी धमकावतो सोड I येशूच्या break the नावात. power of every sickness, the stubbornness of the sickness in the body which is not leaving, infecting. I bind that and remove in the name of जो Jesus. सर्व हट्टपणाचा जो काही हट्टी आत्मा आहे सैतानाचा जो काही आजाराचा आत्मा आहे सर्व दुखणं आहे त्याला मी धमकावतो सोड येशूच्याच नावामध्ये. Every swelling in the body will heal in Jesus' name. सर्व शरीरातलं जी सूज आहे ती निघून जाऊ दे येशूच्याच नावामध्ये. Every pain in the body, every swelling in the kidneys, in the liver, be healed in Jesus' name. सर्व किडनीवरती असलेली सूज सर्व शरीरातले वेदना येशूच्या नावामध्ये निघून Every जाऊ heart दे. pain be healed in Jesus' सर्व name. हृदयातलं जे वेदना आहे ते निघून जाऊ दे Let the येशूच्याच headache be नावामध्ये. healed in Jesus' सर्व name. डोकेदुखी बरं होऊ दे Let the येशूच्याच fever नावामध्ये. be healed in Jesus' सर्व name. ताप बरा होऊ दे Let the येशूच्या cold नावामध्ये. and cough, every itching in the bodies will be healed in Jesus' सर्व name. सर्दी खोकला सर्व शरीर त्वचा रोगावर जे काही त्यांना खाज वगैरे सुटते ते सर्व बरं होऊ दे Every येशूच्याच नावामध्ये. skin disease be healed in Jesus' सर्व name. त्वचा रोग बरा होऊ दे येशूच्या नावामध्ये. Every joint pains be healed in Jesus' सर्व name. जे काही गुडघे दुखी असतील ते सर्व बरे होऊ दे येशूच्याच Every नावामध्ये. spirit which is attacking the mind and the body, I bind the spirit, leave the body in Jesus' name. जो शैतान त्यांच्या लोकांच्या आत्म्यावरती हल्ला करतो हृदयावर हल्ला करायचा प्रयत्न त्याला मी धमकावतो सोड येशूच्याच Leave नावामध्ये. the spirit in Jesus' name. येशूच्या नावात त्यांचा आत्मा Leave निघून जा. the power of the devil, I break in the name of मी Jesus. सैतानाच्या सामर्थ्याला येशूच्या नावामध्ये धमकावतो Lord, तोडतो. touch everybody right now. प्रभू आता प्रत्येक शरीरात स्पर्श Receive the कर. healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. All those who have an issue of the bloods right now be healed in Jesus' name. जे कोणाला रक्तस्रावीचा त्रास आहे तो येशूच्या नावामध्ये बरा होऊ दे. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. All those who want the child, receive the child in Jesus' name. ज्या कोणाला बाळाचा आशीर्वाद हवाय त्यांनी आता येशूच्या नावात बाळाचा आशीर्वाद स्वीकारा. Every alcohol at home you are drinking, the husbands and the children, I rebuke in the name of Jesus. घरामध्ये जे कोणी पती किंवा मुलं जे काही दारू पितात ते सर्व दारू पिणाऱ्या आत्म्याला मी धमकावतो सोड येशूच्या Every नावामध्ये. spirit which is making havoc in the families, the fights, I rebuke that spirit in the name of Jesus. जे प्रत्येक जो सैतानी आत्मा जो घरामध्ये भांडणं काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि घरामध्ये वाद विवाद होत आहे त्या प्रत्येक सैतानाच्या कार्याला मी येशूच्या नावात Every धमकावतो. spirit of violence from the house, I bind in Jesus' name. सर्व भांडखोरीच्या आत्म्याला घरातून येशूच्या नावामध्ये धमकावतो. Leave in Jesus' name. सोड येशूच्याच नावामध्ये. Lord, touch everyone. प्रभू प्रत्येकाला स्पर्श Heal कर. them. त्यांना आरोग्य दे.
God is working a miracle in your lives right now. आता परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये The चमत्कार करत presence आहे. of God you're feeling at home right now, and those who are watching every place, the power of God is just flowing right now. तर देवाचं सानिध्य तुम्हाला आता जाणवत आहे. तुम्ही जिथे कुठे घरात आहात त्याचं सामर्थ्य त्याचं वाहत आहे तुमच्यामध्ये. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Bless every family, Lord. प्रत्येक कुटुंबाला All आशीर्वादित those who are कर. in the debts, remove the debts, oh Lord. प्रभू जे कोणी कर्जामध्ये आहे, त्यांचे सर्व कर्ज All दूर are कर. financially, Lord, they need financial blessings. Bless them with the finance right now. प्रभू ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवे त्यांना आर्थिक All आशीर्वाद तू those दे. who need the job, give them job, oh Lord. प्रभू ज्या कोणाला नोकरीचा आशीर्वाद हवा त्यांना तू All those नोकरीचा who want to आशीर्वाद start दे. a business, let them start a business, ज्यांना Lord. व्यवसाय चालू कर त्यांना तू व्यवसाय चालू All कर. those having the business, you expand the business, oh Lord. जे कोणी ते व्यवसाय करतो त्यांचा व्यवसाय अजून तू वाढव प्रभू. Increase and bless, let the customers come and increase the business, oh Lord. त्यांच्यापर्यंत परमेश्वर ग्राहक तू पाठव आणि त्यांचा व्यवसाय अजून वाढू The दे. payments which is stuck, which the owner are not giving, touch the owners, let them give the payments, oh Master. ज्या कोणाचे परमेश्वर पगार अडकलेले जो मालक देत नसेल त्यांना तू स्पर्श कर आणि त्यांचा पगार मोकळा कर. Everyone, you bless them with finance, oh Lord. प्रभू प्रत्येकाला तू आर्थिक The स्वरूपाचा Lord, आशीर्वाद your तू दे. peace. Lord, I pray let your peace come in their lives. प्रभू ज्यांनी आपली शांती गमावलेली आहे त्यांना तुझ्या शांतीने तू भर प्रभू. Lord, bless every kitchen with wheat, grain, flour. Everything should be multiplied and be full, never be empty. Lord, you are the God who dwells in every place. प्रभू परमेश्वर प्रत्येक स्वयंपाक घराला तू आशीर्वाद कर. प्रत्येकाच्या तेला पिठा मिठाला तू बरकत दे प्रभूजी. कारण तू सर्वस्व मध्ये आहेस. प्रत्येक ठिकाणी तू आहेस प्रभू. Lord, be in every home, at home, Lord, and take care of every families, oh Lord. प्रभू प्रत्येक घरामध्ये तू राहा आणि तू प्रत्येक कुटुंबाची काळजी घे प्रभू. You become the owner of the house and provide everything for what they need for your children, oh Master. प्रभू तू त्या प्रत्येक घराचा मालक हो आणि त्या लेकरांची काय काळजी आहे बाप्पा, जे गरजा आहे बाप्पा ते तू पूर्ण कर. Keep away from all this virus, oh Master, and cover all of them under your blood, oh Master. प्रभू या व्हायरस पासून प्रत्येकाला दूर ठेवून प्रत्येकाला तुझ्या रक्ताखाली झाकून. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. All glory to you, Lord. सर्व गौरव तुला I प्रभू. believe you're blessed, healed, and they receive the word. I know they will testify for your glory, oh Master. आणि प्रभू मी विश्वास बाळगतो की आज प्रत्येक जण बाप्पा या ठिकाणी ज्यांना आरोग्य आशीर्वाद शांती मिळालेली आहे, ते तुझा गौरव करतील प्रभू. Thank you, Father. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. It's wonderful, mighty people. खूप अद्भुत So माझ्या this is only one part. Next part is very small. A little more add, and I will next week I'll complete this mind of Christ. So don't miss this next part, because we'll see how do I develop it, the mind of Christ. तर माझ्या प्रियानं जसं दुसरा जो भाग आहे तो जास्त मोठा नाही, लहानच आहे. मी त्यात अजून थोडंसं जोडून मी तुम्हाला सांगेन. तर तोपर्यंत तुम्ही दुसरा भाग बघणं कोणी चुकू नका, कारण ख्रिस्ताचं मन कसं बाळगायचं आपल्याला ते आपण पाहणार आहोत. Every message is very lengthy, but I'm making you that you may apply certain things in your life every week after week. That the day will come, you'll see, yes, certain things when you apply, the things will change in your lives. तर प्रत्येक जो संदेश आहे फार मोठे आहेत, मी ते तुम्हाला थोडक्यात करून सांगतो जेणेकरून तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही लागू करू शकता. Hallelujah. God has blessed you, God has healed you, God has delivered you. Anything God has done every week after week, I'm saying to you, share your testimony that others may see, watch your testimony, and their faith increase. The Lord may do their miracle in their lives. तर देवाने तुम्हाला स्पर्श केले, आशीर्वादित केले, सुटका दिलेले, आरोग्य दिलेलं आहे. तर देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष बनवून तुम्ही पाठवा, कारण तुमच्या साक्षींद्वारे इतरांचं जीवन देखील Praise the Lord. बदलेल. God bless you, my dear people. देव बाप्पा तुम्हाला It's the आशीर्वाद breaking of bread, देऊ. my dear people. आता ही प्रभू भोजनाची So वेळ just आहे. arrange all the breaking of just everything. Just keep in a very reverence way. Don't take it very casually, my dear people, because it is the body of Christ. We need to honor with the reverence. तर माझ्या प्रियांनो, जसे प्रभू भोजन तुम्ही तयार करत असताना, पूर्ण तयारी करत असताना त्याला मान सन्मान द्या, सहज घेऊ नका, कारण आपल्याला ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याचं मर्म ओळखून ते सेवन करायचं आहे. त्याच्यामुळे त्याला मान सन्मान द्या. Hallelujah. Shall we just have the word of prayer for the breaking of bread, and we'll start. तर आपण सर्वजण डोळे बंद करून आपण प्रभू भोजनासाठी प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, I just come before your throne of grace. मी तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. I pray you bless this bread and the cup, O Lord. प्रभू मी प्रार्थना करतो परमेश्वरा की या भाकरीला व या प्याल्याला तू आशीर्वादित कर. As your people will eat, your children will eat, you bless them and heal them, O Father. प्रभू जसं तुझे लेकरं हे सेवन करतील परमेश्वर, तू त्यांना आशीर्वादित कर. I bless this bread and the cup in the name of Jesus. मी येशूच्या नावात ही भाकर व प्याला आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू.
For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took bread. When he had given thanks, he broke it. He broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me." कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, today we have learned the mind of Christ. आज प्रभू आम्ही ख्रिस्ताचं मन शिकलो. Lord, your mind, we want to read, O Master. प्रभू आम्हाला तुझं मन वाचायचं आहे. This 1 Corinthians 11 chapter, when you broke this bread along with the disciples, you said, "Do it in the remembrance of me." कारण प्रभू या 11व्या अध्यायामध्ये तू आम्हाला सांगितलंच प्रभूजी की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी भाकर मोडली ती शिष्यांसमवेत त्यांनी मोडली. प्रभू And he taught, त्याने आम्हाला शिकवलं, "Do this in the remembrance of me." आणि माझ्या स्मरणार्थ हे करा This असं is the सांगितलं. mind of Christ we need. Yes, you said, "Do it as often as you come together." आणि तू सांगितलंस प्रभूजी ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता तर परमेश्वराच्या म्हणजे Today, येशूच्या Lord, we are स्मरणार्थ not हे only करा. partaking, but today we are discerning the Lord's body, how it was broken on the cross of Calvary, Lord. तर आम्ही परमेश्वर फक्त या भाकरीमध्ये आम्ही सेवन करणारे नाही तर परमेश्वर आम्ही तुझ्या शरीराचं मर्म ओळखतो परमेश्वर की तू वधस्तंभावर तुझं शरीर कसं मोडण्यात The आलं, body was broken, Lord. तुझं शरीर मोडण्यात आलं. प्रभूजी Today we remember, oh Lord. प्रभूच आम्ही आठवण करतो. Your pain is for us, oh Lord. प्रभू तुझ्या वेदना आमच्यासाठी होत्या To set us free, oh Lord. की आम्हाला मोकळीकता And you have मिळावी. set us free from the cross of Calvary, oh Lord. आणि तू कालवरीच्या वधस्तंभाद्वारे तू आम्हाला मोकळं And केलं. today we pray, oh Master. आणि आज आम्ही प्रार्थना करतो We प्रभू, will live for you, oh Lord. आम्ही तुझ्यासाठी जगू. प्रभूजी Thank you, Lord. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. All those taken, you must not have taken and partake of this bread. Rest who has not taken, just give your names. We will try to give you baptism. तर ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला त्यांनी या भाकरीतून सेवन करावे आणि ज्या कोणाचं झालेलं ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी आपली नावं देऊ शकता जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला कळवू कधी घेत आहे. Meanwhile, you have just prepared that you have come together. तर जसं तुम्ही तयारी करत आहात तर आपण धन्यवाद 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 खोल तुझिया वृतले किळे तुझारी हाती पाय खोल तुझिया वृतले किळे दुधारी निरोग मुक्त झालो फटके
तुला मिळाले, जखमी करुणी तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करुणी तुझला मला सर्वरे मिळाले. Thank you, Jesus. So let's just hold your hands, my dear people, आपण सर्वांनी हातात धरून ठेवूयात माझ्या प्रियांनो. and eat it together as a family. तर आपण एक कुटुंब म्हणून एकत्रित सेवन Bring करूया. healing to your body. तुमच्या शरीरामध्ये आरोग्य स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Open your mouth. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. My dear God, माझ्या प्रिय प्रभू, you're so gracious and so loving to us. तू खूप दयाळू आमच्या प्रेमळ परमेश्वर आहेस. Your body was broken. तुझं शरीर मोडण्यात आलं. The blood was shed for my sins and for my guilt, O Lord. माझ्या दोषांसाठी माझ्या पापांसाठी तुझं शरीर मोडण्यात आलं, तुझं रक्त सांडण्यात आलं. You did for me, O Master. तू माझ्यासाठी केलं प्रभू. You did for me, O तू Lord. माझ्यासाठी You did केलं for the प्रभू. whole world, O Master. प्रभू तू संपूर्ण जगासाठी केलंस. How precious is your blood that it forgives all our sins, O Master. तुझं रक्त किती मौल्यवान आहे प्रभूजी, ते आमच्या सर्व पापांना क्षमा करतं. Today we all live because of your blood, O Master. प्रभू आज आम्ही सर्वजण तुझ्या रक्तामुळे जगत आहोत. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. We close our eyes and we look to the cross and your body which was bruised for our iniquities, O Lord. आम्ही डोळे बंद करून परमेश्वर आम्ही वधस्तंभाकडे पाहतो आणि म्हणतो की तुझं शरीर आमच्यासाठी त्या ठिकाणी ठेचलं गेलं. And today we pray, O Lord. आणि आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, We live for your blood and we glorify. आम्ही तुझ्या रक्तासाठी जगू आणि तुझ्या गौरवासाठी जगू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, In Jesus' name. येशूच्याच नावात. Hold it in your hand and just we'll have this worship and we'll all drink it together. तर माझ्या प्रियानं आपल्या हातात धरूनच ठेवा प्याला. आपण आराधना करून पुन्हा आपण एकत्र सेवन करूया. Thank you, Jesus. जखमी करुणी तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करुणी तुझला मला सर्वरे मिळाले. मी वेशिले फुलांना वाटे ख्रिस्ता मिळाले, मी वेशिले फुलांना वाटे ख्रिस्ता मिळाले, जखमी करुणी तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करुणी तुझला मला सर्वरे मिळाले. As you're holding your hands, just remember what Jesus did for you. जसं आपण हा प्याला हातात धरून ठेवलेला आहे, तर आठवण करा की येशूने काय केले. And we'll all drink it as a family. तर आपण कुटुंब म्हणून एकत्रित सेवन Just करूया. all will drink it, my dear people. आपण सर्व एकत्रित सेवन करू माझ्या प्रियांनो. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Master. Lord, I thank you, Father, प्रभू मी तुझे आभार मानतो for this
all are taken in a very worthy manner, O Master. आम्ही सर्वांनी परमेश्वर अगदी योग्य रीतीने सेवन केले Lord, आहे. I believe in this breaking of bread, people also blessed and healed, O Master. प्रभू मी विश्वास बाळगतो की या प्रभू भोजनाद्वारेही अनेक लोकांना आशीर्वाद व आरोग्य मिळालेलं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Lord, हम धन्यवाद देते प्रभु जी को, तेरी महिमा करते प्रभु जी को, प्रभू आम्ही तू धन्यवाद देतो, तुझी महिमा करतो, तुम तेरी महिमा करते प्रभु जी. तुझी महिमा करतो प्रभूजी. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. जब मैं तेरे क्रूस की ओर देखता हूँ प्रभु, प्रभू जेव्हा मी तुझ्या वधस्तंभाकडे पाहतो, तेरा वो बहता लहू शरीर से प्रभु, तुझं परमेश्वर ते रक्त वाहणार प्रभू, और तू वो लहू कहता है, मेरे बेटे मेरे पास आ, मैं तुझे लहू से खरीदा है. आणि ते तुझं रक्त सांगतं प्रभूजी की माझ्या मुला माझ्या जवळ आहे, मी तुला माझ्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. वो बहता लहू उस क्रूस से मैं देखता हूँ, प्रभू वो त्या बहता लहू मैं क्रूस से देखता हूँ. ते वाहणारं रक्त वधस्तंभावर पाहत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Because of your blood, we all are alive and become a child of God. तुझ्या रक्तामुळे परमेश्वर आम्ही सर्व जिवंत आहोत आणि देवा तुझे लेकरं आम्ही बनलेलो आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory to you, Lord. सर्व गौरव तुला Thank प्रभूजी. you, Father. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Just wherever you are, just you can stand and you can just take a last benediction and we'll then finish, my dear people. तर तुम्ही जिथे कुठे आहात आपल्या जागेवरती उभे राहा. आपण शेवटचं अभिर्वचन घेऊया. The grace of our Lord Jesus Christ, प्रभू येशूची the कृपा, love of the Father, पित्याची and the प्रीती sweet communion of the Holy Spirit to you all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत God असो. bless you all. देवबाप्पा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीघ भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587.
जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.